ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचं जनजागरण व्हावं, सापांचं महत्त्व त्यांना कळावं। साप हा शेतीसाठी, पर्यावरणासाठी आणि आपल्या ग्रामीण जीवनासाठी किती उपयुक्त आहे तो सुद्धा आपल्या सहजीवनाचा एक घटक आहे। निसर्गामध्ये त्यालाही जगण्याचा अधिकार आहे आणि रोजच नागपंचमी साजरी करून सापांना अभयदान द्यावं, जीवदान द्यावं आणि सापाची उपयुक्तता समजून घेऊन आपण त्या सापांना संरक्षण द्यावं। सापांना वाचवण्यासाठी समाज प्रबोधनाबरोबरच त्याला अध्यात्माची जोड देण्याचा प्रयत्न मेहकरचे डी भास्कर गोसावी गावोगावी जाऊन करतायत। या सापाच्या तोंडावर 4 उभ्या रेषा असून तो तटतट जी बाहेर काढतोय। जवळजवळ 7.5 ते 8 फूट लांब असलेला असा सुंदर धामण सर्प पोटाकडे पिवळसर असतो। शेपटीवर गुन्हागाराच्या याच्या अंगावर खुणा असतात आणि दिवसा 12 वाजता भक्ष्य शोधायला बाहेर पडतो। केवळ उंदीर आणि फक्त उंदीरच खाणारा असा हा सुंदर सर्प आपल्या निसर्गासाठी, शेतकऱ्यांसाठी वरदान साबित झालेला आहे। शास्त्रीय माहिती नसल्यानं साप दिसला की आधी त्याला मारण्याचाच विचार बहुतांश वेळा होतो। मात्र या प्रवृत्तीमुळे अनेक जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत। अशा जाती वाचाव्यात यासाठीच डी भास्कर आणि त्यांच्या पत्नी वनिता बोराडे प्रयत्न करतायत। या दाम्पत्यानं आतापर्यंत 30,000 सापांना जीवदान दिले। परंपरागत साप दूध पितो वगैरे ह्या ज्या आधुनिक अंधश्रद्धा आहेत ह्या चुकीच्या आहेत आणि साप दूध पित नाही किंवा साप डूक धरत नाही हे सगळे गैरसमज आणि अंधश्रद्धा आहेत। साप आणि पर्यावरणाचं नातं अतूट आहे, म्हणूनच साप वाचला तर पर्यावरण समतोल राहील असा संदेश हे कुटुंब देत आहे। त्यांचा हा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे। संतोष लोखंडे, झी मीडिया, बुलढाणा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।